जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर तालुक्यातील सात्री गावाचे पुनर्वसन ठिकाणी प्लॉट वाटप करून गावात सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी गेल्या 5 दिवसांपासून गावातील सर्व नागरिक, महिला आपल्या लहान मुलांसह जळगाव शहरातील GS ग्राउंड परिसरात आमरण उपोषण करत आहेत. अनेकदा आंदोलन केल्यानंतरही प्रशासनाकडून फक्त आश्वासन मिळत असून सात्री गावाची संपूर्ण भग्नावस्था झाली आहे. मंत्री महाजनांसह आमदार अनिल पाटील फक्त आश्वासन देत असून त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही आजपर्यंत झालेली नसल्याचा गंभीर आरोप देखील गावकऱ्यांनी केलेला आहे. 5वा दिवस उपस्थित आहे. मी पुंडला सखाराम पाटील, राहणार सात्री. पुनर्वसनाच्या संदर्भामध्ये आम्ही इथं जळगावमध्ये आलेलो आहेत. आम्ही सर्व ते गावाचं असं पुनर्वसन झालेलं आहे. गावाची दशा 2005 पासून ते 2008 पर्यंत आम्हाला त्यांनी लेखी आश्वासन दिलेले होते, कोणीच दिलं नाही. आणि अनिल आमदाराने 27/5/2022 रोजी आम्हाला सर्व हे लेटर पण त्यांनी अडवलं. हे यांचं पुनर्वसन व्हायला नको पाहिजे असे अनिल भाईदास यांनी सांगितलं. आम्ही सात्रीचे सगळे नागरिक, आमचं 2008 सालीच पुनर्वसन होणार होतं. त्या ठिकाणी कलेक्टर साहेबांनी सांगितलं आम्हाला की तुमचे प्लॉट वाटप आम्ही करून देतोय. आमच्या आमदार साहेबांनी बी, आम्ही काल आमदार साहेबांना फोन लावला, अनिल दादांना. आमच्या आमदार साहेबांनी, दादा आंबळचे, त्यांनी आम्हाला सांगितलं की भाऊ तुमचे 2008 पर्यंत जे मंजूर झालेले प्लॉट आहेत ते तुम्हाला देण्याचे मी कलेक्टर साहेबांना मी सांगितलेलं आहे. त्यांचाही अडथळा आता दूर झालेला आहे. आम्ही कलेक्टर साहेबांनाही सांगितलं, कलेक्टर साहेबांनी सांगितलं. कलेक्टर साहेबांनी सांगितलं की तुम्हाला आमचा कोणत्याही प्रकारचा अडथळा राहिलेला नाही, तुमचे प्लॉट वाटप आम्ही आपलं ताबडतोब करतो आहोत. त्यांनी आम्हाला 17 तारखे दिलेली होती. पण असं आमचं म्हणणं होतं की 17 तारखेचं आज जर झालं तर बरं होईल, कारण आम्हाला वारंवार असं 3दा लेखी देऊन सुद्धा त्यांनी आमचं पुनर्वसन केलेलं होतं. म्हणून त्याच्यासाठी आम्ही सर्व सात्रीचे नागरिक या ठिकाणी उपोषणाला आलेलो आहोत. दादा, आम्हाला फक्त पुनर्वसनाची गरज आहे. आम्हाला प्लॉट वाटप करून द्यायला पाहिजे. आम्ही आमच्या हक्काची लढाई लढतोय. आमचं असं काहीच म्हणणं नाही की आम्हाला शासनाने हे द्यावं का ते द्यावं. आमचे जे हक्काचं आहे, आमची जी माती आहे तिला आमच्या असं हवाले करून द्यायला पाहिजे. आमच्या गावाची आज अशी परिस्थिती आहे, घर सगळे पडण्याच्या स्थितीत आहे. बाकीच्या लोकांच्या घरावर छत नाही आणि बाकीच्या आजूबाजू भिंती नाही. हे लोक अक्षरशः कागद लावून राहतात. ही बघा तुम्ही गावाची परिस्थिती कशी आहे, तुम्ही बघू शकता. बॅनर लावलेला आहे, त्या बॅनर मध्ये बघा कशी परिस्थिती आमच्या गावाची. घर सगळे पळून गेलेले लोक तशा घरांमध्ये राहत आहे. आमचा जीवन मरणाचा प्रश्न उठतोय हा दरवर्षी पावसाळ्यामध्ये गटाखाली आम्ही बादल्या लावून पाणी झेलतो आणि ते पाणी फेकतो. आमच्या गावात जर आमचा जीवन मरणाचा प्रश्न आहे, इकडनं नदी तिकडनं तापी आहे, मध्ये पाण्याचं हे येतं, मग आम्ही जायचं कुठे?